मंडळी वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून एकत्र येऊन काम करतात, संस्था संघटना. आणि त्यातलं पहिलं कार्य फार महत्त्वाचं असतं की कुठून सुरुवात केली, त्याला फार महत्त्व आहे. अनेक ज्यांनी शाळा सुरू केल्या ते म्हणतात की आमच्याकडे पहिल्यांदा 5 विद्यार्थी होते, 10 होते, मधुकरी आम्ही मागून आणत होतो. प्रत्येक क्षेत्रातली सुरुवात. तसं वारकरी संप्रदायाच्या कार्याची सुरुवात झाली कशी? एकच काळी झाली काळी चंद्रभागेचा वाळवंटी एकच काळी झाली, एकच काळे झाले काळी झाली काळी झाली काळी चंद्रभागेचा वाळवंटी वाळवंटी एकच काळी माझा ज्ञानराज गोपाळांची लाया. चंद्रभागेचा वाळवंटी वाळवंटी एकच काळी झाली काळी झाली काळी झाली चंद्रभागेचा वाळवंटी वाळवंटी एकच टाळी झाली चंद्रभागेच्या वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळांशी लाह्या वाटी. यमुनेच्या वाळवंटामध्ये जो विचार दिला होता त्याचं 5000 वर्षानंतर पुनरुज्जीवन झालं ते चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये. आणि तिथे ज्ञानेश्वर महाराजांनी वैष्णव मानली आहे. बघा बरं, इथे वैष्णव शब्द आहे. धर्म म्हणून शब्द नाही, पंथ म्हणून शब्द नाही, वर्ग म्हणून शब्द नाही, तर फक्त वैष्णव. जो भाविक आहे, भगवंताच्या भक्तीनं आणि त्या भक्तीच्या विचारानं प्रेरित होऊन इथं आलेला आहे, असा सर्व भाविक वर्ग त्यांनी एकत्र केला. आणि त्या भाविकांचे अनेक महान प्रतिनिधी त्यावेळी पंढरीत होते. कोण कोण होतं? संत नामदेवराय होते, संत गोरोबा काका, संत सावता महाराज, संत सेना महाराज, संत नरहरी महाराज, संत चोखामेळा, संत परिसा भागवत, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई, जनाई, ही सगळी मंडळी एकत्र. आणि एकत्र येऊन त्यांनी भजन भक्तीचा म्हणाले. आपल्याला व्यवहारामध्ये हे जे लोक वेगवेगळ्या कारणाने एकमेकापासून दूर जातात, तर 2 गोष्टीने यांना एकत्र आणायचं आहे. आणि त्या 2 गोष्टी संप्रदायानं सुरू केल्या, ते म्हणजे भजन आणि भोजन. मला वाटतं आज आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा डिनर डिप्लोमसीची चर्चा होते. मोठ्या मोठ्या लोकांना हे माहिती आहे, आमच्यासारख्या वारकऱ्यांना हे कळत नाही. डगे सर, अडाणी माणसांना काय व्हॉट इज डिनर डिप्लोमसी, आम्हाला ते काय कळणार. पण आम्हाला हे माहिती आहे ही डिनर डिप्लोमसी भगवान श्रीकृष्णानं केलेली आहे. कुठे? यमुनेच्या वाळवंटामध्ये एकत्र जेवण. आणि हे चंद्रभागेच्या वाळवंटात माऊली ज्ञानोबारायांनी केलं. भजन आणि भोजन आपण एकत्र जर केलं, या निमित्तानं समाज एकत्र बसेल आणि दुरावा कमी होईल. आणि त्यातूनच आपल्याला जे आदर्श समाज निर्मिती करायची आहे. शेवटी कुठल्याही पंथाचं आणि महापुरुषांचं कार्य कशासाठी असतं? समाजातलं जे वावगं आहे, वाईट आहे, ते नष्ट व्हावं आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या वाढीस लागाव्या. आपण जर पसायदानाचा शब्द अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ज्ञानोबारायांचं अंतःकरण जे द्रवीभूत झालेलं आहे ते समाज हितानं द्रवीभूत झालेलं आहे, समाजाच्या कल्याणासाठी आहे. एक एक गोष्ट या समाजासाठी चांगली होवो, उदात्त होवो, मुळात पाहण्यासारखं आहे. आणि म्हणून मुद्दा इतकाच आहे की वारकरी संप्रदायाचे संत, सर्व संत हे समाज हितासाठी मार्गदर्शन करतात. त्यामध्ये ना स्वतःच्या नावगावाचा अभिनिवेश आहे, ना त्यामध्ये अन्य काही पाखंड आहे, ना काही स्वार्थ आहे. केवळ
समाज हा सुस्थितीत यावा, त्यातली अंधश्रद्धा दूर व्हावी, अज्ञान दूर व्हावं. मला वाटतं त्या काळी विद्यालय नाही, महाविद्यालय नाही, शिक्षणाच्या सुविधा नाही. या कीर्तन परंपरेनं आणि संत विचारांनी समाजाला सतत जागवण्याचं काम केलं. आपण अनेक विचार त्या संतांचे ग्रंथांमध्ये पाहिले की आपल्या लक्षात येतं की जे जे प्रश्न होते त्या त्या प्रश्नाविषयी त्यांनी भाष्य केलं. त्या काळात भाष्य करायचंय तुकोबारायांना, ज्ञानोबारायांना, हे जरा कठीण होतं ना. हल्ली इतका प्रगत लोकशाहीचा काळ आहे तरी लोक भाष्य करायला घाबरतात. कारण असं वाटतं की नाही, याला वाईट वाटेल, त्याला वाईट वाटेल, रुलिंग पार्टीला वाईट वाटेल, विरोधी पार्टीला वाईट वाटेल. आणि म्हणून आजची परिस्थिती कठीण होत चाललेली आपल्याला दिसते. आणि दुसऱ्या बाजूला त्या काळामध्ये कुठे मोगलांचं राज्य, कुठे आदिलशहाचं राज्य, कुठे कुतुबशहा गोवळकोंड्याचा त्याचं राज्य. आणि अशा काळामध्ये तुकोबारांनी म्हणायचं राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, लाभो काराट घाला मुळबंदी, तांडा वावुया उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदिला, लक्ष लावून राहा गोविंदिला. समाजाला बरं आणि वाईट, योग्य अयोग्य याचं ज्ञान करून देण्याचं काम निर्भयपणानं, निस्वार्थपणानं संतांनी केलं. त्याची किंमत चुकवावी लागली. अनेक प्रकारचा छळ, अपेष्टा, समाजानं बहिष्कृत करणं, या सगळ्या गोष्टींना सामोरं गेले. पण तुका म्हणे सत्य सांगे येवो तर रागे येती ते, या न्यायानं त्यांचं काम माऊली तुकोबारायांनी सकल संतांचं काम सुरू होतं. म्हणून वारकरी संतांचा जो विचार आहे आणि जो उपदेश आहे तो समाज जीवनाला सोडून नाही. मला हे सांगायचं, समाज जीवनातील जे प्रश्न आहे, ज्या घडामोडी आहे, संतांचं लक्ष फक्त त्या एका दैवी शक्तीकडेच नाही आहे, तर त्यांचं लक्ष प्रथमतः अवतीभोवतीच्या जनता जनार्दनाकडे आहे. असं दिसतं. तुम्ही बारकाईनं ज्ञानेश्वरीचं चिंतन करा, गाथेचं चिंतन करा, सकल संतांच्या अभंगाचं चिंतन करा. परमेश्वराच्या भक्तीमध्ये ते जेवढे रममान तल्लीन आहेत, तेवढे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी ते एकरूप आहे, समर्पित आहे. या दोन्ही गोष्टी, म्हणून ऋषीमुनी आणि संत याच्यातला फरक काय, याच्यातही थोडा फरक आहे. ऋषीमुनींचं जीवन हेही एक महान जीवन आहे. त्यांनी अनेक गोष्टी समाजाप्रती केलेल्या आहेत, पण तरी सुद्धा ते अधिक ईश्वरीय सत्तेमध्ये आणि त्याच्या ध्यानात, चिंतनात रमलेलं जीवन आहे. अधिक वेळ त्यांनी आम्हाला अनेक गोष्टी दिल्या. त्यांनी आयुर्वेद दिला, अनेक गोष्टी दिल्या. ऋषीमुनींमुळेच आम्हाला खगोल, भूगोल अनेक गोष्टी समजायला सोपं झालं. शून्याचा शोध त्यांनीच लावला. पण तरी सुद्धा वारकरी संत वाङ्मयाचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा असं लक्षात येतं की वारकरी संतांचं ईश्वरामध्ये त्यांना आवड आहे, रुची आहे. पण तरी ते म्हणतात वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, नको वैकुंठीचा वास. हे सगळे शब्द येतात कुठून? हे समाज हितामुळे येतात. बरं, जसं एखादी आजी चारी धामाला जायचं नाकारते. ती म्हणते माझी लेकरं नातवंड लहान आहेत आणि घरात त्यांचं काळजी घेणारं कोणी नाही आहे, तर त्यांची सेवा ही मला महत्त्वाची वाटते. आणि मग ती म्हणते की ठीक आहे, मी इथे बसून हरिहरी करील, देवाचं नाव घेईल, पण मला या लेकरांची सेवा करू देत, असं कधीतरी आजी म्हणते. तसं मला वाटतं या वारकरी संतांनी न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, या भक्ती कार्याच्या निमित्तानं समाज जागृती करत राहावी आणि भक्तीचा, नामस्मरणाचा जो अपूर्व आनंद आहे तोही अनुभवत राहावा, या उद्देशानं
त्यांची लोकांच्या प्रती रुची जास्त आहे. वारकरी संप्रदाय समजून घेताना हे आपल्याला विचारात घ्यावं लागतं. आणि म्हणून तर इथे वैकुंठवासी त्यागमूर्ती वैराग्यमूर्ती गुरुवरे बन्सी महाराजांनी त्या काळी हे ज्ञानेश्वरीचं जन्मस्थान आहे, हे जगाला माहिती झालं पाहिजे. या निमित्तानं ज्ञानेश्वरी घराघरात गेली पाहिजे. ज्ञानेश्वरी घरात जाणं म्हणजे ईश्वरीय ज्ञान घरात जाणं आहे. आत्मज्ञानाचा प्रकाश त्या अज्ञानाच्या अंधारात नेऊन पोहोचवायचा आहे. आणि यासाठी त्यांनी जे परिश्रम घेतले, मला वाटतं त्यांना शक्य झालं असतं की वर्षानुवर्ष एकांतात जाऊन आपलं स्वतःची साधना करत बसले असते तर काय अवघड होतं. मला नेहमी वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा एकांतात त्यांची मिळालेली जहागिरी जर त्यांनी सांभाळली असती, वडिलोपार्जित होती ना, ती मजेत जीवन गेलं असतं. हा एवढा मोठा संघर्ष कशाला वाटायला आला असतं. कधी मोगलांशी युद्ध, कधी आदिलशहाशी युद्ध, कधी इकडे तिकडे स्वकीयांशी परकीयांशी, सगळंच जे काही वाढलं, हा संघर्ष जो जीवनामध्ये वाढला, हा केवळ त्यांनी रयतेसाठी केला. माय भगिनीवर अन्याय होत होता, गोरगरीब छळले जात होते, सामान्य माणसाला स्वतःचा विचार मांडण्याची काही कुठे मुभाच राहिलेली नव्हती. आणि म्हणून राज्य वेगवेगळ्या लोकांचं येत होतं, पण रयतेचं राज्य येत नव्हतं. आणि जिजाऊ माँसाहेब त्यांना सतत प्रेरित करत होत्या की हे करावं लागेल आणि याची सुरुवात शिवबा तू कर, यांनी करावी त्यांनी करावी असा विचार करण्यापेक्षा तू कर. मला वाटतं गुरुवरे बन्सी महाराजांसारख्या संतांना सुद्धा, जेवढे आमचे थोर संत या महाराष्ट्रात झाले, त्यांचं साधनामय जीवन होतं, त्यागमय होतं. आणि गुरुवरे नारायणगिरीजी महाराज एक वाक्य सांगायचे, ते म्हणायचे, साधू त्याची प्रामाणिक साधना जर करत बसला तर त्याला भाकरी मागावी लागत नाही, तो परमात्मा त्या भुकेच्या वेळी त्याला कोणाच्या ना कोणाच्या रूपाने आणून देतो. त्याला काय करायची खटपट, आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो, असं संत महात्मे अत्यंत श्रद्धेनं म्हणतात, स्वाभिमानानं म्हणतात. आणि मग अशा वेळेला केवळ ही लोकोत्तर प्रवृत्ती आहे, समाज हिताची कळकळ आहे, ही या महात्म्यांना स्वस्थ बसू देत नाही. गुरुवरे बन्सी महाराजांनी त्या काळी सगळे या तालुक्यात परिसरात थोर मोठी माणसं एकत्र केली, भाविक माणसं एकत्र केली, सज्जन माणसांचा समुदाय जमवला, त्यातून भक्तीही पुढे नेली, देवस्थानाचा विकासही पुढे नेला. आणि आपल्याला आज सगळ्यांना, नाही तर तोपर्यंत बहुतांशी लोकांना हे माहीत नव्हतं की ज्ञानेश्वरी नेवासातली बहुतेक लोक आळंदीचा उल्लेख करायचे, कारण लोपच चाललेलं होतं ते. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचा हा विचार टिकवणं, जगवणं का गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये समाजहित सामावलेलं आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबाराय जो विचार देतात तो समाजहिताचा विचार आहे. महाराजांच्या असं लक्षात आलं की या जगामध्ये एक आहे पूर्ण निवृत्ती तत्वानं जगणारे लोक, ज्यांना आपण संन्यासी म्हणू, महात्मे म्हणू, विरक्त म्हणू, आणि दुसरा एक वर्ग आहे ज्याला प्रवृत्ती लक्षण अंगीकारून पुढे जावं लागतं. कारण आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे, घर आहे, दार आहे, लेकरं बाळं आहेत. आणि मग या सगळ्यांचा विचार, भोवतीच्या समाजाचा विचार हाही झाला पाहिजे. मग संतांनी, खरं तर तुकाराम महाराजांनी फार विरक्त दशेत कार्य केलेलं आहे. ते स्वतः कसा परमार्थ करत होते, त्यांचे उद्गार आहे, जाळोनी संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मनी मानसी. ते म्हणतात मी माझा संसार जाळूनच इथे आलो आहे. पण तरी समाजाला शिकवताना मात्र ते तसं शिकवत नाही की तुम्ही तुमच्या आईवडिलाकडे दुर्लक्ष करा किंवा तुम्ही तुमचा प्रपंच पूर्ण पाठमोरा करा, असं ते कुठेही म्हणत नाही. उलट वेळोवेळी ते समाजाला झेपेल असं मार्गदर्शन करतात. आणि ते म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. म्हणजे एका बाजूला भक्तियोग सांगत असताना दुसऱ्या बाजूला कर्मयोगाचा ते विसर पडू देत नाही. मला वाटतं जे गीतेनं केलं ते संत वाङ्मयानं केलं. गीतेमध्ये सुद्धा भगवान अर्जुनाच्या निमित्तानं जगाला हा संदेश देत आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूत माते संगोस्त्व कर्मणी. श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये येणारा हा जो श्लोक आहे, हा गीतेचं शीर्षक म्हणून द्यावा इतका महान श्लोक आहे. विठाला विठ्ठल
म्हणजे आपलं कर्म ही देखील भगवंताची सेवा आणि पूजा आहे. हे आम्हाला सांगणारी गीता, उपनिषद आणि तेच आम्हाला सांगणारी ज्ञानेश्वरी आणि गाथा आहे. तुकाराम महाराजांच्या असं लक्षात आलं की बरीच माणसं केवळ आळसापोटी, केवळ काही अज्ञानापोटी आपल्या कर्मयोगाचा त्याग करतात आणि आम्ही भक्ती करू असा अभिनिवेश मनात धरतात. पण महाराजांच्या एक लक्षात आलेलं आहे की जे लोक आपलं कर्म नीटपणे करू शकत नाही ते ईश्वरीय धर्माचं पालन तरी नीटपणे करू शकतील का? तुकोबारांनी असं म्हटलं, परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी तेथे व्हावा पोटी अनुता. बऱ्याच लोकांना असं वाटतं की जो संपूर्ण बाकीच्या सगळ्या गोष्टीतून काही ज्याला करू शकला नाही तो बाजूला राहिला आहे, मग त्यानं हरिहरी करावं, त्यानं दिंडीला जावं, त्यानं भजन म्हणावं, त्यानं कीर्तन करावं. हे असं नाही आहे, हे उलट आहे. हा आपला एक गैरसमज आहे. भजन भक्तीमध्ये आलेली माणसं थोडी साधीसुधी दिसतात आणि त्यांच्या वरवरच्या त्या साधेसुधेपणाला पाहून काही विशिष्ट लोक अशा पद्धतीचं मत बनवत असतात. पण मला वाटतं ते मत सर्वथा चुकीचं आहे. त्याचं कारण आपल्याला मी सांगतो की प्रपंचामध्ये लागणारी सहनशीलता आणि परमार्थातली सहनशीलता याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. प्रपंचात जर सहनशीलता लागत असेल सगळ्या भावांना, कुटुंबाला घेऊन चालायला, तर परमार्थात त्याच्यापेक्षा कैक पटीनं ती लागते. प्रपंचामध्ये लागणारी कष्ट घेण्याची तयारी ती जर का महत्वाची असेल तर प्रपंच पुढे जातो. मला वाटतं अध्यात्म सेवेसाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे या सगळ्या संत चरित्रात पाहिलं की लक्षात येतं. लोक निवांत व्हायचं म्हणून अध्यात्मात येऊ पाहतात. महाराज म्हणतात हा निवांत होण्याचा प्रांत नाही आहे. मुळात निवांत होणं ही संकल्पना चुकीची आहे. निवांत होणं त्या अंतःकरणानं, ते मनानं, ते बुद्धीनं, बुद्धीचं स्थैर्य, मनातील भावनांची वादळं थांबणं हा खरा निवांतपणा आहे. निवांतपणा म्हणजे हातातलं काम टाकून द्या आणि झोपा काढा, हा निवांतपणा नाही. मी चरित्रात वाचून गेलो कुठे, पेशव्यांच्या चरित्रातली एक गोष्ट आहे की रामशास्त्री प्रभूने पेशव्यांचे न्यायाधीश होते आणि नानासाहेबांच्या मृत्यूनंतर माधवराव पेशवेंना अत्यंत कमी वयामध्ये पेशवे पदावर बसावं लागलं. 18 वर्षाचं त्यांचं वय होतं. आपण सगळे इतिहास जाणता. राज्यकारभार सुरू झाला. माधवरावांचा स्वभाव अतिशय चांगला, वडीलधाऱ्यांचा आदर करणारे, चांगल्या पद्धतीचा विचार. एक दिवस न्यायमूर्ती प्रभूने रामशास्त्री हे भेटायला म्हणून गेले पेशव्यांना त्यांच्या घरी. त्यावेळेला माधवराव हे पूजा करत होते, माधवराव पेशवे, आणि जवळजवळ उन्हं डोक्यावर येईपर्यंत त्यांची पूजा चालू होती, दुपार भरेपर्यंत. रामशास्त्रींना जरा हे चुकीचं वाटलं. काय कामाला आले असतील माहीत नाही, पण ते रागा राजीनामा लिहिला निघून गेले. तो राजीनामा तिथे ठेवला. रामशास्त्रींनी राजीनामा देऊन निघून गेले हे जेव्हा बाहेर आल्यावर कळलं माधवरावांना, त्यांना फारच वाईट वाटलं आणि घाबरले. कारण अशी जाणती अनुभवी माणसं जर आपल्या सोबत नसतील तर आपण हा पेशवेपदाचा कारभार चालवणार कसा. आणि म्हणून ते तातडीनं रामशास्त्रींच्या घरी गेले आणि जाऊन भेटले, नमस्कार केला, क्षमा मागितली की शास्त्रीजी काही चुकलं असेल तर वडीलकीच्या नात्यानं मार्गदर्शन करा, परंतु राजीनामा देऊन तुम्ही बाजूला जाऊ नका, नाहीतर मी हे कारभार सांभाळू शकत नाही. रामशास्त्री म्हणाले, फार मोठी चूक आहे असा अर्थ नाही, मी काही कामानिमित्त तुमच्याकडे आलो होतो, पण दुपारपर्यंत तुम्ही फक्त देवघरातच जर बसून राहणार असाल, देवपूजा करणं वाईट नाही आहे, पण ते तुमच्यासाठी योग्य नाही आहे. तुम्ही जनतेची काळजी घेण्यासाठी त्या पदावर बसलेला आणि ते पद सांभाळायचं जर नसेल तर तिथून पदच्युत व्हा, नाही तर तुमच्यासारख्यांसोबत काम करायची आमची इच्छा नाही आहे. दुपारपर्यंत तुम्ही पूजा करणार आणि नंतर गोरगरिबांचे प्रश्न कधी सोडवणार. म्हणून तुम्ही पूजा जरूर करा, पण त्याला एक मर्यादित वेळ द्या आणि लोकांच्या सेवेचा जो वेळ आहे, दरबाराचा जो वेळ आहे, त्याच्यात कुठली कपात करू नका, अन्यथा मी तुमच्यावर काम करणार नाही. शेवटी माधवरावांनी मान्य केलं आणि शास्त्रीजींची सूचना त्यांनी शिरोधार्य मानून तसं काम करायला सुरुवात केली. मला एवढंच सांगायचं आहे की मानवी जीवनामध्ये कर्मयोग आणि भक्तियोग या दोन्हींची सांगड घालण्याची शिकवणारा वारकरी संप्रदाय. वेदांत वाचस्पती जगन्नाथजी महाराज पवार एक खूप थोर कीर्तनकार
आपल्या या महाराष्ट्रातल्या कीर्तन परंपरेमध्ये होऊन गेल्या. चालतं बोलतं ग्रंथालय होतं, एक विद्यापीठ होतं जगन्नाथ अण्णा पवार. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, त्या काळी कीर्तनकारांच्या विचारांची उंची इतकी मोठी होती आणि समाज बिचारा भोळा भाबडा होता ऐकायला. आज ऐकायला समाज सुज्ञ आहे आणि कीर्तनकारांच्या बुद्धीची उंची कमी होत चाललेली आहे. असं उलटं झालंय. ऐकणारे श्रेष्ठ आहेत, प्रभू तुम्ही महेशाची आहे मूर्ती, आणि कीर्तनकारांना नवरा बायकोच्या गोष्टीशिवाय दुसरं काही सुचत नाही. विठाला विठ्ठल दहा 5% लोक करमणुकीच्या उद्देशानं थोडे आनंदी होतही असते, पण ते काही कीर्तन नव्हे. त्यामध्ये सहज चालता बोलता विनोद आला तर विनोदाला कुठं वावडं नाही आहे. विनोदाला कोणत्याच ते कथेत असो, कीर्तनात असो, प्रवचनात किंवा व्याख्यानात असो, पण ते विनोदासाठी व्याख्यान नसतं, विनोदासाठी कीर्तन नसतं. ताटामध्ये भाजी भाकरी डाळ भात आपण जेवत असतो आणि लोणचं चटणी तोंडी लावत असतो. बस एवढं जरी कळलं प्रत्येक माणसाला आपापल्या क्षेत्रात तरी पुरे झालं. विठाला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगामध्ये सांगितलं की बाबांनो, वारकरी संप्रदायाचा विचार मी सांगत होतो ते सांगून पुढे जातो. जगन्नाथ अण्णा पवार असं म्हणायचे की काही लोक केवळ निवृत्ती लक्षणेनं भक्ती करतात, ते केवळ नामाचा जप करतात. काही लोक प्रवृत्तीपर जीवन जगतात, ते केवळ कामाचाच विचार करतात. आणि वारकरी संप्रदाय मात्र काम आणि नाम याची सांगड घालण्याची शिकवण देतो, असं जगन्नाथ अण्णा म्हणायचे. हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. काम आणि नाम, धर्म आणि कर्म, आधुनिकता आणि आध्यात्मिकता, प्रपंच आणि परमार्थ या सगळ्याचा समन्वय घालण्याचं काम ज्ञानोबा रायांच्या नंतर सुरू झालंय. हे ध्यानात. नाही तर तोपर्यंत बाकीचे म्हणायचे तुम्हाला भजन म्हणण्याचा अधिकार नाही, तुम्हाला कीर्तन करण्याचा अधिकार नाही, तुम्हाला पोथी वाचण्याचा नाही, तुम्ही फक्त आम्हाला दान दक्षिणा द्या, आम्ही पोथी वाचून त्याचं पुण्य तुम्हाला पाठवून देऊ. आता कसं काय पाठवणार कुणास ठाऊक? ऑनलाईन पाठवणार का फोन पेनं पाठवणार? मोठी गंमतच आहे. अजून सुद्धा अनेक तीर्थक्षेत्रामध्ये आमच्यासारखे काही असे वेडे लोक अजून जातात आणि तिथले गुरुजी जे असतात त्यांना म्हणतात आमचा अभिषेक तुम्ही घालून घ्या, प्रसाद आम्हाला पोस्टाने पाठवा. आता अभिषेक त्यांनी घालायचा आणि पुण्य आपल्याला मिळणार, हे कसं काय शक्य बाबा? म्हणजे तुम्हाला भूक लागली तर तुम्ही घरच्यांना सांगणार तुम्ही जेवून घ्या म्हणजे आमचं पोट भरेल. कसं काय शक्य हे? जर हे शक्य नाही तर तेही शक्य नाही. मला असं वाटतं सेवा सत्कर्म ही आपल्या हातूनच घडावी लागतात. आणि हे वारकरी संप्रदाय सांगत होता की तुम्ही फक्त पोथी वाचावी ना आम्हाला पुण्य होईल असं नाही, आम्हालाही वाचू द्या. मला नाही. आणि मग ज्ञानोबा रायांना मंदिरातलं कीर्तन हे वाळवंटात आणावं लागलं. खेळ मांडियेला वाळवंटी नाचती वैष्णव पायी अभिमान केला पावटणी एक एका लागतील पायी रे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी वाळवंटाचं जे प्रकरण आहे ते सुद्धा सर्व समावेशकतेसाठीच आहे. परवा मी एक व्याख्यान ऐकत होतो. जुना पीठाधीश्वर स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराजांकडे छान कार्यक्रम झाला एक 2-4 दिवसापूर्वी. सगळी मंडळी, भारतातले थोर आमचे सगळे पूज्य साधू संत होते. मला तिथे जी भाषणं झाली, अनेक मान्यवर होते. सन्मान्य सरसंघचालक मोहनरावजी भागवत होते.
आपले माजी राज्यपाल कोश्यारीजी यांचं भाषण मला विशेष आवडलं. त्यांनी सांगितलं की आम्हाला जी मूळ शिकवण दिली तिथपर्यंत आम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत भारत हा विश्वगुरू होणार नाही आणि या भारतीय संस्कृतीला श्रेष्ठत्व प्राप्त होणार नाही. तर त्यांनी एक श्लोकाची आठवण करून दिली कोश्यारीजींनी आणि तो श्लोक असा होता, ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांती शांती. म्हणजे आम्ही सगळे एकत्र येऊया, भजन करूया, भोजन करूया, सेवा करूया, सत्कर्म करूया. आणि म्हणून वारकरी संतांचा सतत अट्टहास यासाठी राहिला. आणि मला वाटतं समाजातली जी जाणती मंडळी आहे आजही सर्वांचा अट्टहास यासाठीच आहे की आपण एक देश म्हणून एक असावं, एक संस्कृती म्हणून एक असावं, तरच आपण काहीतरी चांगलं कार्य करू शकतो, अन्यथा ते नाही. आणि म्हणून हे सगळी शिकवण देत असतानाच मला हे सांगायचं की वारकरी संप्रदाय हा समन्वय काढणारा संप्रदाय आहे. या संप्रदायाला कोणतीच टोकाची भूमिका ही आवडत नाही. म्हणून एका बाजूला अडाणी लोकांनी केलेली सेंदरी हेंदरी दैवताची पूजा या संप्रदायाला मान्य नाही आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत विद्वान लोकांनी केलेली कर्मकांडाची पूजा ती सुद्धा या संप्रदायाला मान्य नाही. मला हे स्पष्ट सांगितलं पाहिजे, कारण ज्ञानेश्वरीच्या जन्मस्थानात आपण बसलेलो आहोत. हा मूळ विचार जर नाही समजला, अवघी आपण काहीतरी गोड गोड बोलायला लागलो त्याला काही अर्थ नाही. ही मूळ विचारधारा आहे संप्रदाय. हा संप्रदाय अंधश्रद्धेला मान्यता देत नाही, तसाच वेगळ्या पद्धतीनं भक्ती करणं तेही त्याला मान्य नाही. मग ह्या संप्रदायाला काय वाटतं, यारे यारे लहान थोर याती भलते नारीनं. म्हणून मला असं वाटतं ज्ञानोबारायांच्या काळापेक्षाही आणखी एक कठीण काळ महाराष्ट्रात आला होता आणि तो म्हणजे नाथ महाराजांचा काळ होता. शांतीब्रह्म एकनाथ महाराज. ज्ञानोबारायांच्या काळामध्ये देवगिरी ही राजधानी होती, रामदेवराय यादव हे राजे होते. पण तदनंतर महाराष्ट्र हा परकीयांच्या ताब्यात गेला आणि तिथून पुढे 150 वर्षानंतर नाथ महाराज कार्य करू लागले. त्यावेळेला संपूर्ण भारतावरती कुठेही भारतीय संस्कृतीचं नाव निशाण राहू नये असा हैदोस सुरू होता. हे नाथ महाराजांचं जे कार्य मला विशेष वाटतं वारकरी म्हणून, त्यांनी बघा त्यांचे अभंग करताना सुद्धा सगळ्या जाती धर्मियांच्या नावानं असे अभंग केले. कोल्हाटी आहे, डोंबारी आहे, वासुदेव आहे, पिंगळा आहे. आणि सगळ्या वर्गात जाऊन ते सांगत होते की बाबांनो, हे तत्वज्ञान अध्यात्माचं हे असं आहे, हे आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे. आणि त्या काळी त्यांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एक संघ ठेवण्याचं काम केलं. आणि म्हणून हे ग्रंथ वाचले, म्हणून ही भजन परंपरा वाचली, म्हणून ही भक्ती परंपरा वाचली. कारण नाथ महाराजांनी जर का त्या काळी एक संघ ठेवण्याचं काम केलं नसतं तर मला वाटतं तो मधला काळ असा होता, ज्ञानेश्वर महाराज ते तुकाराम महाराज, हा जो मधला काळ आहे हा मधला काळ भारतीय संस्कृतीच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं त्यातल्या त्यात अत्यंत विनाशक असा होता, संस्कृती विध्वंसक होता. पण त्याला सावरण्याचं आणि सांभाळण्याचं खुबीनं केलं. जसं लोकमान्य टिळकांनी एकत्र येऊ देत नाही म्हणून गणेशोत्सव सुरू केला, एक खुबीनं केलेलं काम. सरकारी नियमात राहून आपल्याला आपलं कार्य कसं करता येईल हा तो एक प्रयत्न होता. लोक एकत्रही आले पाहिजे, त्यांना स्वातंत्र्याचं स्वराज्याचं महत्त्व कळलं पाहिजे. तसंच नाथ महाराजांनी, मग तुम्हाला कीर्तनाला परवानगी नाही, भारूड करतो आम्ही. भारूड ही लोककला आहे आणि मग भारुडाच्या माध्यमातून पुन्हा तेच तत्वज्ञान सांगायचं. विठाला वारकरी संतांचे विचार आणि तत्वज्ञान समजून घेतल्यास आमचं व्यक्तिगत जीवन, आमचं कौटुंबिक जीवन आणि आमचं सामाजिक जीवन हे समृद्ध व्हायला, व्यापक व्हायला आणि उंच स्तरावर जायला मदत होते. म्हणून तुकोबाराय असं म्हणतात की आपापल्या वाट्याला आलेलं जे कर्तव्य कर्म आहे ते जर का आपण नीटपणे केलं आणि ते करत असताना आपल्या समोर असलेली जनता ही परमेश्वराचं स्वरूप आहे असं मानून जर ते कर्तव्य केलं तर अशा माणसाला वेगळी पूजा अर्चा केलीच पाहिजे असं नाही.
त्याच्या हातून ती भगवंताची पूजा घडते, महापूजा घडते. अभंगाचं पहिलं चरण. स्वामी अवघ्या 5 मिनिटामध्ये मी समारोप करतो. अभंग खूप मोठा आहे, परंतु अभंगाची पूर्वभूमिका सांगताना वारकरी संप्रदायाचा विचार आणि त्याविषयी भाष्य करताना बराचसा वेळ गेला आहे. अभंगाच्या उर्वरित 3ही चरणाचा सरळ अर्थ सांगून मी थांबेल, कारण आदरणीय डॉक्टर साहेबांचा जे एक कर्मयोगी आहे त्यांचा एक हृदय आणि तेवढाच एका पवित्र भूमीमध्ये हा सत्कार आपण करतो आहोत सर्व मंडळी. आणि म्हणून त्या मुख्य कार्यक्रमाकडे या कीर्तनाच्या नंतर आपल्याला 4-2 मिनिटामध्ये लगेच जायचं आहे. तुकाराम महाराज जे सांगतायत की आपापल्या वाट्याला आलेलं काम आपण व्यवस्थित करणं ही भगवंताची महापूजा आहे. आणि त्याच्यासाठी काही उदाहरणं त्यांनी फक्त दिली. उदाहरणं ही उदाहरणं दाखलच असतात, तत्सम सगळ्या गोष्टी कराव्या असा त्यामागचा उद्देश असतो. म्हणून सेवकानं मालकाचं काम इमानेद्वारे करावं, स्वामी काज, ते जरी त्यानं व्यवस्थित केलं तरी ती ईश्वराची महापूजा आहे. गुरुभक्ती, शिष्यानं गुरुसेवा श्रद्धापूर्वक आणि यथा व्यवस्थित करावी म्हणजे हेची विष्णूची महापूजा. पितृवचन, मुलामुलींनी आईवडिलांची सेवा व्यवस्थित करावी हेची विष्णूची महापूजा. पत्नीनं पतीची ही सेवा व्यवस्थित करावी. अर्थात आपल्या वाट्याला आलेलं काम हे आपण व्यवस्थित करावं. मला वाटतं शेतकरी जेव्हा त्याचं काम प्रामाणिकपणे करतो, सैनिक त्याचं काम करतो, अधिकारी पदाधिकारी करतो, कर्मचारी करतो, डॉक्टर्स मंडळी त्यांचं काम करतात, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधली माणसं. खरं म्हणजे कोरोनाच्या काळात आपण पाहिलं की सगळेजण घाबरून दार लावून बसत होते. आणि अशा काळामध्ये वैद्यकीय व्यवसायातली सगळी देव माणसं स्वतःच्या जीवाचा विचार न करता, परिवाराचा विचार न करता झोकून देऊन, कारण कोणाला त्या काळी काही कळत नव्हतं, काहीतरी धडपड करायची होती, प्रयोग करायचे होते, लोकांचे जीव वाचवायचे होते, त्यासाठी सगळी माणसं अहोरात्र परिश्रम घेत होते. छोट्यातल्या छोट्या आशा वर्कर्सपासून वैद्यकीय आणि इतर सेवेतल्या ते मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरांपर्यंत वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक त्यामध्ये सगळे होते. मला असं वाटतं की भगवंताची महापूजा आहे असं महाराज म्हणतात. हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. ही भगवंताची एक प्रकारे पूजाच आहे. आज आदरणीय डॉक्टर गायकवाड साहेब यांचा जो सन्मान समर्पण फाउंडेशन, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान
समस्त ग्रामस्थ नेवासाने उपस्थित भाविक नेवासा तालुक्यातील व बाहेर सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा जो कार्यक्रम होतोय याला यासाठी महत्त्व आहे कारण डॉक्टरांनी सुद्धा आयुष्यभर वैद्यकीय सेवा ही ईश्वरीय सेवा मानून त्यांनी केलेला आहे. आलेल्या माणसाच्या अडीअडचणीची जाण ठेवून, कारण ते स्वतः ज्या पद्धतीनं एक शेतकरी कुटुंबातून अडीअडचणीतून संघर्ष करत त्यांनी वाटचाल केलेली आहे, शिक्षण घेतलेलं आहे. आणि त्या काळी MBBS होणं म्हणजे ही गोष्ट फारच अवघड आहे, मोठी आहे. त्या काळामध्ये MBBS सारखं, त्यानंतर पुन्हा MS करायचं आणि नाक कान घसा तज्ज्ञ व्हायचं, या सगळ्या गोष्टी असंभव आणि त्यातली त्यात परिस्थिती प्रतिकूल असताना हे सगळं करायचं आहे. पण मला वाटतं की त्यांच्या अंतःकरणामध्ये जो एक निर्धार होता आणि पुढे जाण्यासाठी आपल्याला ज्या काही अडीअडचणी येतील त्यावर मात करून पुढे जायचं आहे ही जिद्द मनामध्ये होती. मला वाटतं त्यातून ते हे काम करू शकले. डॉक्टर साहेब, तुमच्याविषयी कालपासून तुमच्या अनेक मित्रांनी तुमच्यावर प्रेम करणाऱ्या म्हणजे खूप भरभरून लिहिलं आहे. मी डॉक्टर पंडित यांचा लेख वाचला, मला पाठवला होता संजय सुकाळकर साहेबांनी. डॉक्टर पवारांचा लेख वाचला, डॉक्टर पडघणांचा लेख वाचला, संजय सुकाळकर साहेबांनी लिहिलेलं वाचलं. मी बरंचसं तुमच्याविषयी काल रात्रीच्याला झोपताना वाचत होतो ते सगळं. आणि खरं तर 15-16 वर्षापूर्वी मी आपल्याकडे येऊन ट्रीटमेंट घेतलेलं, मी तुमचा एक पेशंट, फार मोठी कमाई आहे आणि त्यामुळे माझी कमाई नष्ट होत राहते. पण हे जे प्रेम समाजाचं मिळतं, हे जे आशीर्वाद मिळतात, मी नेहमी म्हणतो की माणसाच्या जीवनामध्ये तो जीवनभर किती श्रीमंत होता यापेक्षा मृत्यूच्या दिवशी तो श्रीमंत होऊन मेला पाहिजे. आणि मृत्यूच्या दिवशी श्रीमंत कोण असतो माहिती आहे? हे शरीर आणि संपत्ती, संसार या तिन्ही गोष्टी सोडून जाताना तो जीवात्मा जे आशीर्वाद बरोबर घेऊन जातो ना, आणि ज्याच्यासोबत जास्त आशीर्वाद आहे तो खरा श्रीमंत आहे. मृत्यूच्या दिवशी इथून निरोप घेऊन जाताना बाकी श्रीमंती येत राहते, जात राहते. आणि मला वाटतं या दृष्टीनं आम्हाला तुम्ही खूप श्रीमंत वाचता. आणि म्हणून आपल्यासारख्या एका श्रीमंत, सद्गुणी, सेवाभावी, समर्पित व्यक्तिमत्वाचा हा जो सन्मान इथे होतोय, आम्ही सगळी मंडळी अत्यंत आनंदी आहोत. आणि आपल्या सगळ्या सेवेचा योग येतोय, सन्मानाचा, याबद्दल समाधानी आहोत. आमच्या सगळ्या वारकऱ्यांच्या वतीनं, आमची सगळी जी तरुण सहकारी मंडळी या सर्वांच्या वतीनं, इथून पुढील काळात जे काही आपली सेवा सुरू आहे सातत्यानं, आपल्याला जी साथ सौभाग्यवतींची लाभलेली आहे, परिवाराची लाभली, मित्रांची, कुटुंबियांची, या सगळ्यांच्या आपण बोलणारच आहात. आणि म्हणून या सगळ्या मंडळींना सुद्धा आम्ही धन्यवाद देतो. आणि आपल्याला इथून पुढील सेवा कार्यासाठी दीर्घायू आरोग्य लाभावं आणि आपल्याद्वारा आमच्यासारख्यांचं आरोग्यसुद्धा सतत सुव्यवस्थित राहण्यासाठी आपण जी सेवा देत आहे ती चालू राहावी अशी प्रार्थना या निमित्तानं करतो. आणि पुढील चरणाचा सरळ अर्थ सांगून शेवटची भैरवी कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे 2 मिनिटात होईल. थांबायचं आहे. जाता आणखी 1 मिनिट आपला घेतो. येणाऱ्या 22 तारखेला आमचे मुळे सर बसलेले आहे. गेली महिनाभर एक आमच्या आत्मी वारकरी मंडळी करतो आहोत. 22 तारखेला भगवान प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. अत्यंत सुंदर योग आहे, कारण हा देश संतांचा आहे, ऋषीमुनींचा आहे, रामाचा आहे, श्रीकृष्णाचा आहे. हा देश अनेक गुणवंताचा, ज्ञानवंतांचा, ही या देशाची संस्कृती आहे. आणि या देशातच दुर्दैवानं जी संस्कृती नष्ट करू पाहत होते लोक, आणि त्या काही द्वेषापोटी कुठं मंदिरं पाडली, कुठं काय केलं. मला वाटतं ही गोष्ट चुकीचीच होती. परंतु रामाच्या जन्मस्थानातच रामाला मंदिर नाही आणि त्यांना 500 वर्ष झोपडीवजा अवस्थेत राहावं लागतंय. ही खेदाची बाब, दुःखाची बाब, वेदनेची बाब. परवा त्या एक TV अँकर बोलताना त्यांना गैवरून आलं, बोलता येईना. हे आपण सगळ्यांनी पाहिलं. आणि काय भावना आहे प्रत्येकाच्या या सगळ्या बाबतीमध्ये. आणि म्हणून 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा होते आहे. त्या दिवशी आपण प्रत्येकजण आपल्या घरावर गुढी उभारूया. त्या दिवशी सण साजरा करूया. राम मंदिर असेल, अन्य कुठलंही मंदिर असेल, तिथे एकत्र जमून किंवा व्यक्तिगत आपल्या घरी आपण रामाचं पूजन करूया, भजन करूया, स्तोत्रपठण करूया. पुरणपोळीचा किंवा खीरपोळीचा नैवेद्य रामप्रभूला अर्पण करूया. आणि सायंकाळी दिवे लावून दीपावली साजरी करूया. कारण हा अत्यंत आनंदाचा महत्त्वाचा क्षण आहे. आणि असा हा सगळा निरोप सगळ्या साधू संतांचा आहे, तो आपण आपल्यापर्यंत दिलेला आहे. गुरुवर्य भास्करीजी महाराज आणि सगळी संत मंडळी हा निरोप देत आहेत. तोच निरोप मी आपल्याला देतो. आपण सगळ्यांनी मोठ्या आनंदानं हा सण, हा उत्सव साजरा करूया. आणि भगवान प्रभू रामचंद्रांचं त्या मंदिरातलं आगमन म्हणजे आमच्या घराघरातलं आणि अंतःकरणातल्या रामाचं आगमन अशा भावनेनं
आपण ती पूजा करूया. ती पूजा आपण करावी अशी विनंती या निमित्ताने. दुःखवी अनेकांच्या दुःखे माणसानं सत्य बोलावं, इतरांच्या दुःखात त्यानं सहभागी व्हावं आणि त्या दुःखाला मिटवण्याचा सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि चांगलं काम करण्यासाठी तुकोबाराय म्हणतात निश्चय करावा. त्या निश्चयाचं बळ असलं की शेवटी आपल्याला काही ना काही चांगलं फळ मिळतं. अभंगाचं शेवटचं